कुमुदिनी भोयर. तेलंगणा राज्यातील संगारेड्डी जिल्ह्यात तेलापूर या गावात सामाजिक व शैक्षणिक क्रांतीचे अग्रदूत क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याची 7 फरवरी 2026 ला दिवसाढवळ्या विटंबना करण्यात आली. हे कृत्य अतिशय निंदनीय असून ही बाब केवळ लोकांची भावना दुखवणारी नाही तर सामाजिक समता, शिक्षण व समाजवादी मानवतावादी विचारधारणेवर थेट आघात आहे. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी 1848 मध्ये मुलींची पहिली शाळा काढून देशातील सर्वांसाठी शिक्षणाचा मार्ग मोकळा करून दिला. त्या काळातील अनिष्ट चालीरीती, रूढी परंपरेवर प्रहार करून सतीप्रथा, बालविवाह, विधवांच्या अत्याचाराविरुद्ध संघर्ष करून शेतकरी, शेतमजूर, कामगार तसेच वंचित घटकांना संघटित करून सामाजिक क्रांती घडवून आणली आणि समतामूलक समाज निर्माण केला. अशा महान समाजसुधारकाच्या पुतळ्याची विटंबना करून देशात सामाजिकतेत निर्माण करून देशामध्ये अशांती पसरवण्याचा समाज कंटकाकडून आणि विकृत विचारधारणा असलेल्या लोकांकडून ते कृत्य घडले. या घटनेत सहभागी असलेल्या समाज कंटकांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कठोर कारवाई करावी व यापुढे अशा घटना घडू नये यासाठी उपाययोजना करावी. तसेच त्याच ठिकाणी क्रांतीसूर्य महात्मा फुले यांचा भव्य पुतळा सन्मानपूर्वक स्थापन करावा अशी मागणी निवेदनातून केंद्रीय गृहमंत्री नामदार अमितभाई शहा यांच्याकडे करण्यात आली. याप्रसंगी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. निवेदन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक विजय लोणबले यांच्या नेतृत्वात तहसीलदार मूल यांच्या मार्फतीने पाठविण्यात आले. याप्रसंगी महिला कार्याध्यक्षा शशिकलाताई गावतुरे, महासचिव गंगाधर कुंढाळकर, राष्ट्रवादी किसान सेलचे जिल्हाध्यक्ष मंगेश पोटवार, भाजपा शहर अध्यक्ष प्रवीण मोहुर्ले, माडी महासंघाचे जिल्हाध्यक्ष राकेश ठाकरे, समता परिषदेचे प्रसिद्धी प्रमुख तथा पत्रकार युवराज चावरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष किसन वासाडे, पत्रकार तसेच नगरसेवक, समाजातील सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अपडेट जाणून घेण्यासाठी मूलदर्पण चॅनलला सबस्क्राईब करा. राज्यातील संगारेड्डी जिल्ह्यामध्ये जे तेलापूर नावाचं गाव आहे त्या ठिकाणी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा पुतळा आहे. त्या ठिकाणी ज्या महात्मा फुल्यांनी या देशामध्ये समतेची बीजे पेरली, रुजवली, माणुसकीची शिकवणूक दिली आणि तमाम भारतातील स्त्रियांना या फुले दाम्पत्याने शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आणि या तमाम भारतातील स्त्री पुरुषांना या विकासाच्या प्रवाहात आणण्याचं कार्य केलं आणि या समतेच्या विचारातून या देशाला एक अतिशय सुंदर असं राज्यघटना पण आपल्याला मिळाली. अशा या महात्मा फुल्यांचा पुतळ्याचा त्या ठिकाणी दिनदहाडे म्हणजे दिवसाढवळ्या विडंबना होत आहे, विडंबना झालेली आहे. ती दिनांक 2 फरवरी 2026 ला त्या ठिकाणी त्यांच्या पुतळ्याला हलवण्यात आलं आणि आमची अशी मागणी आहे अशा विकृत मानसिकतेच्या अशा लोकांना, म्हणजे या ठिकाणी ही जी मानसिकता आहे अशा या मानसिकतेच्या लोकांना अतिशय कठोर शासन झालं पाहिजे आणि त्यांना कठोर शिक्षा व्हावी. तसंच त्या ठिकाणी पुन्हा आंध्र प्रदेश सरकारने पुन्हा महात्मा फुल्यांचा अगदी पुतळा ज्या प्रस्तावित ठिकाणी पुन्हा अतिशय उभारण्यात यावा, सुंदररित्या उभारण्यात यावा अशी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद तसेच संपूर्ण ओबीसी संघटना आणि सर्व पक्षीय जनतेकडून या मूल या नगरामध्ये होत आहे. आम्ही अशा प्रकारचं निवेदन केंद्रीय गृहमंत्री माननीय अमितजी शहा साहेब यांना पाठवत आहोत आणि तात्काळ कारवाई करून पुतळा उभारण्यात यावा ही आमची विनंती आहे.